मिनिट. तर चला, सुलक्षणा मॅडम सुरुवात करतायत स्तोत्रापासून. मुलांना तुम्ही पण म्हणा. म्यूट आहात तुम्ही, अनम्यूट करा मुलांना, माईक अनम्यूट करायचंय, स्तोत्र म्हणायचं आहे. हा, सुलक्षणा मॅडम करा सुरू. हा चला. तर आपण आतापर्यंत गणपती स्तोत्र म्हटलं, ते तुम्ही पाठ केलंच असेल. शेवटच्या दिवशी सगळ्यांकडनं म्हणून घ्यायचंय बरं का आपल्याला. तर आजपासून आता आपण सरस्वतीचं म्हणायचं आहे स्तोत्र. हा, रेडी आहे का सगळे? हो. चला म्हणा. डोळे बंद करायचे आहे. पार्थ दोन्ही हात. अनम्यूट कर, पार्थ, तन्वी अनम्यूट करायचे, म्हणायचे स्तोत्र. हा. हा, डोळे बंद करून हात जोडायचे दोन्ही. भद्रकाल्ये कार्य भद्रकाल्ये भद्रकार्ये नमो नित्यं नमो नित्यं सरस्वत्यै सरस्वती नमो नमः. नमो नमः. वेद वेदांग वेद वेदांग वेदांत वेदांत विद्यास्थानेभ्य विकासानित्य एव च. परत एकदा रिपीट करू, थोडं कठीण आहे. भद्रकाल्ये भद्रकार्ये नमो नित्यं नमो नित्यं सरस्वत्यै सरस्वती नमो नमः. नमो नमः. वेद वेदांग वेद वेदांग वेदांत वेदांत विद्यास्थानेभ्य विद्यासानिध्य एव च. एव च. व्हेरी गुड. सगळ्यांनी छान म्हटलं बरं का. आता रोज हे गोड म्हणायचं आवाजात आपल्याला. म्हटलंय, छान. थँक्यू सगळ्यांना. स्तोत्र का बरं म्हणायचं मुलांना, सांगा बरं मला. स्तोत्र का म्हणायचं? राजश्री मॅडम तुम्हाला स्पॉटलाइट देते. स्तोत्र का म्हणायचं सांगा मुलांना. हा, राजश्री मॅडम सुरू करा. स्तोत्र म्हणायचं असतं कारण बघा, शब्द असतात ना संस्कृत असतात, आणि संस्कृत शब्द आपण म्हणताना जीभ कशी जड असते, म्हणजे इतकं सोपं नाही जात आपल्याला यातले शब्द म्हणताना. तर जीभ आहे ना, जीभ अशी वळण्याची प्रॅक्टिस होती सुंदर. आणि आपल्याला नंतर जे काही म्हणायचं असतात वेगळे वेगळे शब्द, ते आपण प्रखर, म्हणजे वाणीचा उच्चार आपला तीव्र किंवा क्लिअर व्हायला लागतो. हा एक फायदा होतो. दुसरा फायदा, आपल्याला स्तोत्र पाठ करायचे असतात. पाठ करण्यामुळं आपली मेमरी पॉवर स्ट्रॉंग होते, ब्रेनची कपॅसिटी वाढते. म्हणून आपण लहानपणापासून स्तोत्र 7 वर्षाच्या आतमध्ये जेवढं पाठांतर होईल तेवढं तुम्ही केलेलं चांगलं असतं. नंतर सुद्धा मेंदूमध्ये ब्रेन सेल्स जास्त जास्त व्हायला लागतात, कनेक्शन स्ट्रॉंग व्हायला लागतात, मेमरी कपॅसिटी जास्त छान बनत जाते. आणि तिसरा फायदा म्हणजे या शब्दातनं एक तरंग 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 निर्माण होतात. कुठल्याही शब्दाला एक ऊर्जा असते, एनर्जी असते, आणि त्यातनं तरंग बाहेर पडतात. हे जे आपले संस्कृत शब्द असतात त्यातून इतक्या सुंदर तरंग बाहेर पडतात की त्यामुळे सुद्धा आपला सगळा ऑरा बदलायला लागतो. आपल्या सभोवताली ऑरा असतो तो पण बदलू लागतो हे स्तोत्र म्हटल्याने. आणि संपूर्ण आपल्या शरीराभोवती एक प्रोटेक्शन तयार होतं, सुंदर लेयर्स तयार होतात ऊर्जेचे, आपली एनर्जी हायर होते. मुलांना, आम्ही की नाही जादू सगळ्या बघतो. म्हणजे आता ही स्तोत्र जर वहीत लिहिली ना आम्ही, आणि त्या वहीची जी ऊर्जा बघितली, तुम्ही पण करून बघा बर का. आता मॅडमनी तुम्हाला एक सोपं स्तोत्र शिकवलंय ना, ते वहीत लिहायचं आणि एका किल्लीला दोरा बांधायचा, एका टोकदार ह्याला, मी दाखवेल उद्या वेळ झाला तर. आणि मग त्या शब्दाची वहीवर ती किल्ली धरून बघायची, किती एनर्जी गरगर 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 फिरती. तुम्ही एका प्लेन वहीच्या पानावर बघा,
ती धरा. त्या प्लेन पानाची, कोऱ्या पानाची ऊर्जा बघा, थोडं वर्तुळ कमी असेल, वर्तुळाचा स्पीड कमी असेल, ती त्याची ऊर्जा. त्या किचनला किंवा पेंडुलम म्हणायचं, त्याला थांबवायचं आणि इथे ही मंत्र असेल किंवा हा स्तोत्र असेल त्याच्यावर धरायची आणि तुम्हाला कळेल गर फिरतीये, जोरात फिरतीये, मोठा वर्तुळ होतोय. याचा अर्थ इथल्या या पानावरची एनर्जी वाढलेली आहे. म्हणजेच आपण ही स्तोत्र म्हणून आपली सुद्धा एनर्जी वाढवतो. आणि सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवायचं, जेवढी एनर्जी आपली चांगली तेवढं आयुष्यात आपल्याला छान छान मिळायला लागतं. म्हणून आपली एनर्जी नेहमी वाढवण्यावर आपण फोकस करायचा. जेवढी आईन्स्टाईन शास्त्रज्ञांनी म्हटलंय, तुम्हाला काहीही हवं असू दे, काहीही, त्या ज्या गोष्टी तुम्हाला हव्यात त्याच्या एनर्जीला आपली एनर्जी मॅच करायची. आपली एनर्जी आपल्याला वाढवता आली पाहिजे. आणि हेच सगळे टेक्निक आपण या आपल्या 10 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये शिकतोय. आपली एनर्जी कशी वाढवायची. आता झाडांबरोबर तुम्ही प्रेम करताय, झाडांबरोबर संवाद करताय. कालच्या सारखं एक झाड दुसरंही लावून बघा, एक गाजराचं पीस लावून बघा, किंवा एक पुदिन्याची कांडी लावून बघा, किंवा एक लसणाची कांडी लावून बघा. एका लसणाचं जे काही लावलं त्याच्याशी काहीच बोलू नका, त्याला काही प्रेम देऊ नका, काही नाही, फक्त पाणी घाला. आणि दुसऱ्या ह्याला छान छान गप्पा मारा ना त्या झाडाशी. कुठलं झाड छान वाढतंय बघा. हा पण प्रयोग कोण करेल ना, बघा तुम्हाला जमला तर. तुम्ही ज्याच्याशी प्रेमाने गप्पा मारताय ते झाड भरभर भरभर वाढणार आहे. करा मॅडम. राजेश्री मॅडम सुरू करा. शुभ संध्याकाळ सगळ्यांना. चला, आजचा योगाचा वर्ग सुरू करूयात आपण. तर आपण सुरुवातीला 3 ओंकार आणि प्रार्थना घेऊन सुरू करणार आहोत. त्यासाठी ताट बसायचंय. ताट बसा. बस ना, खाली बस. बस ताट बस. ध्यान मुद्रा. डोळे अलगद मिटलेले. आता आपण ओंकार म्हणूया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः. गुरवे नमः. गुरवे नमः. सावकाश डोळे उघडायचे. त्याची ज्ञानमुद्रा सोडायची आणि आता पूरक हालचालींसाठी उठून उभं राहायचंय. तयार सगळे पूरक हालचालींसाठी. प्रियांश, उठून उभं राहायचंय. चला सुरू करूया आपण. पूरक हालचाल क्रमांक 1. हात समोरून डोक्याच्या वर न्यायचे. सावकाश कमरेतून वाकून हात जमिनीवर टेकवायचे.
कमरेतून सरळ होत होत हात पुन्हा वर न्यायचे. हात जागेवर. आता दुसरी पूरक हालचाल. हात खांद्याच्या रेषेत सरळ. अनिश, हात खांद्याच्या रेषेत सरळ. मी करून दाखवू तुम्हाला तुमच्या बरोबर. राजश्री, तुम्ही सांगा, मी करते. हा हा. मृदुलताई कसं करते बघा हा. तुम्हाला समजलं नाही की मृदुलताई कसं करते ते बघा. सुलक्षणाताई, मृदुलताईंना स्पॉटलाइट करा. हा केलं मी केलं मॅडम करते. केलं ना. चला, हात खांद्याच्या रेषेत सरळ. आता डाव्या हाताने उजव्या पायाचा अंगठा पकडायचा आहे खाली वाकून आणि नजर उजव्या हाताकडे. सावकाश कमरेतून सरळ व्हायचंय. आता विरुद्ध बाजूने उजव्या हाताने डाव्या पायाचा अंगठा पकडायचा आहे. सावकाश कमरेतून सरळ व्हायचंय. हात जागेवर. आता पुढची पूरक हालचाल. हात पुन्हा खांद्याच्या रेषेत सरळ. सावकाश डावीकडून पाठीमागे वळायचंय. पुन्हा सरळ. आता सावकाश उजवीकडून पाठीमागे वळायचंय. कमरेला छान ट्विस्ट बसला पाहिजे. पुन्हा सरळ. हात जागेवर. अरे वा, रियांश छान करतोय रियांश. आता पुढची पूरक हालचाल करण्यासाठी हात कमरेवर. कमरेतून सावकाश खाली वाकायचंय. निर्विका जेवढं छान खाली वाकता येईल तेवढं करतेय. वाका. सावकाश वर या. आता सावकाश जेवढं मागे वागता येईल तेवढं मागे झुकायचंय. आता पुन्हा सरळ सगळे सगळे व्हायचंय. छान करताय. सरळ. काय झालं निर्विका? हात जागेवर. पुढची पूरक हालचाल. हात पुन्हा कमरेवर. आता मान डाव्या खांद्याकडे झुकवायची आहे. मान सरळ पुन्हा. आता उजव्या खांद्याकडे झुकवायची मान. पुन्हा मान सरळ. हात जागेवर. आज आपण एक नवीन पूरक हालचाल बघूया, मानेचं रोटेशन. तर मृदुलताई कसं करतायत ते बघा आधी आणि नंतर मग तुम्ही करा. हात कमरेवर. मान खाली. डाव्या बाजूने सावकाश मान वळवायचे. डाव्या खांद्यावर, नंतर पाठीमागे. आता उजव्या खांद्यावर. पुन्हा मान समोर खाली. आता पुन्हा विरुद्ध बाजूने करायचंय. आता उजव्या खांद्यावर मान.
पाठीमागे, डाव्या खांद्यावर, पुन्हा समोर खाली, समोर खाली. आता सरळ आहे, मान सरळ. आलं लक्षात? बघितलं तुम्ही मृदुला त्यांनी कसं केलं ते? आता आपण करूया. हात कमरेवर, मान खाली, मान डावीकडून वरती न्यायची आहे. पाठीमागे, उजव्या खांद्यावर मान, समोर खाली मान. आता उजवीकडून वरती न्यायचे मान. पाठीमागे, डाव्या खांद्यावर, समोर खाली, मान सरळ, हात जागेवर. जमलं का सगळ्यांना? जमतंय का? जमतंय, सगळे करताय. अन्वी कुठे गेली? चला सूर्यनमस्कार करूया आता. सूर्यनमस्काराची पूर्वस्थिती. मॅटच्या पुढच्या टोकाजवळ उभं राहायचंय. हाताची नमस्कार स्थिती. ताठ उभं राहायचंय. ओम मित्राय नमः. 1 हात वर. 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम रवये नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम सूर्याय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम भानवे नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. चला आता पाठीवर झोपा. दमले ना सगळे? सूर्यनमस्कार करून दमले ना सगळे? पाठीवर झोपा. आता शवासन करूया आपण 1 मिनिटासाठी.
पायात 1 ते 1.5 फुटाचं अंतर, टाचा आत, चवडे बाहेर, हात शरीरापासून 4 ते 5 इंच लांब, हाताचे तळवे आकाशाकडे, हाताची बोटं अर्धवट मिटलेली, मान उजव्या किंवा डाव्या बाजूला तुम्हाला सोयीस्कर असेल त्या एका बाजूला थोडीशी कलती करायची. डोळे अलगद मिटलेले, शांत राहायचंय, शांत पडून राहायचंय. आता पूरक हालचाली आणि सूर्यनमस्कार करून आपल्या शरीरावर जिथे जिथे ताण आलाय तो सगळा ताण आपल्याला शवासनात घालवायचा आहे. बंद डोळ्यांनी आपल्याला जिथे जिथे ताण आलेला आहे तिथे तिथे लक्ष केंद्रित करायचंय आणि तो ताण पूर्णपणे निघून झालाय अशी कल्पना करायची आहे. पायाच्या बोटांच्या नखापासून डोक्याच्या केसांपर्यंत संपूर्ण शरीर शिथिल करायचंय. पायाची बोटं शिथिल झाली आहेत, टाचा शिथिल झाल्यात, पाय शिथिल करायचे आहेत, गुडघे मांड्या शिथिल करायच्या आहेत, ओटीपोट, पोट, छाती शिथिल करायचंय, कंबर, संपूर्ण पाठ शिथिल करायची आहे, दोन्ही हात शिथिल करायचे आहेत, गळा मान शिथिल करायचंय, संपूर्ण चेहरा शिथिल करायचा आहे. जिथे जिथे ताण आलाय तिथे तिथे मनाने जायचंय. तो ताण पूर्णपणे निघून गेलाय अशी कल्पना करायची आहे. सावधान, आपण शवासन सोडत आहोत. हाताची पायाची हालचाल करायची, पाय जवळ घ्यायचे, हात जवळ, मान सरळ करायची, डोळे अलगद उघडायचे आणि डाव्या कुशीवर वळून उठून बसायचंय. काल आपण प्राणायाम बघितला ना. प्राणायामाची सुरुवात केली होती. प्राणायामाची पूर्वस्थिती आपण बघितली. 3 अंकात श्वास घ्यायचा आणि 3 अंकात श्वास सोडायचा. आहे लक्षात सगळ्यांच्या? करूया आपण एकदा. सांगू मी आकडे? चला, ताठ बसा. ताठ बसा, पाठीत वाकायचं नाही कोणी. हाताची ज्ञान मुद्रा. आधी एक साधा श्वास घ्या आणि श्वास सोडा सावकाश. आता मी आकडे देते, तेवढे 3 आकड्यात श्वास घ्यायचा आणि 3 आकड्यात सोडायचा आहे. श्वास घ्या, 2, 3, सोडा, 2, 3, घ्या, 2, 3, सोडा, 2, 3. आता डोळे उघडा. जसं योगा करायच्या आधी आपण योगाच्या काही पूरक हालचाली केल्या, तसंच प्राणायाम करायच्या आधी प्राणायामाचे सुद्धा काही पूरक श्वसन प्रकार आहेत, ते आपण आता करूया. आणि ते पूरक प्रकार करण्यासाठी हाताची एक प्रकारची विशिष्ट मुद्रा करावी लागते. ती कशी करायची आधी आपण बघूया. तर आपल्याला उजव्या हाताची 2 बोटं, अंगठ्या शेजारची 2 बोटं, म्हणजे मधलं बोट आणि तर्जनी, ही 2 बोटं खाली हातावर घ्यायची, तळ हातावर मिटवायची ती, आणि अंगठा, करंगळी आणि अनामिका ताठ ठेवायचे. ही अशा प्रकारे मुद्रा करायची सगळ्यांनी. जमते का सगळ्यांना?
राशी उजव्या हाताची मुद्रा कर. सगळ्यांनी दाखवा कसं केलंय ते. उजव्या हाताची अथर्व. अथर्व उजव्या हाताने मुद्रा करायची. प्रियांश. हा रुही खूप सुंदर. हे राशी उजव्या हाताने. राईट हँड राईट हँड. रियांश बाळा तुला कळलं नाहीये का? राजेश्री ते परत एकदा दाखवता. हे बघा ही जी हो. 2 बोट आहेत ना, तुम्ही छान छान करता की नाही. रियांश अंगठा कुठला. उजव्या हातात अंगठ्याच्या शेजारची 2 बोट, ही 2 बोट आहेत ना, ती आपल्या हातावर खाली टेकवायची आहे. हा आलंय, कळलंय. तर आपल्याला या अशी मुद्रा करून हे करायचंय आता. एकदा काही वेळा डावी नाकपुडी बंद करावी लागेल, काही वेळा उजवी नाकपुडी बंद करावी लागेल. तर त्यासाठी आपले अंगठा उजव्या नाकपुडीवर अलगद टेकवायचा बंद करायचं असेल तेव्हा. हा, आणि जेव्हा डावी नाकपुडी बंद करायची असेल तेव्हा ही 2 बोटं अलगद डाव्या नाकपुडीवर टेकवायची आहे. करून बघा एकदा उजव्या नाकपुडीवर अंगठा अलगद टेकवा, एकदा डाव्या नाकपुडीवर ही 2 बोटं टेकवा. जमतंय? जमतंय, छान. राशी छान. कृपांशी उजव्या हाताने करायचं, उजव्या राईट हँड. अथर्व तुझं थोडस चुकतंय बाळा. तुझा हात असं उलटा कर बरं. तुझी 2 बोटं सरळ केलीस ना ती मीठ, आणि जी मिठली आहेत ना ती सरळ कर. अंगठ्याच्या शेजारची 2 बोटं. अंगठ्याच्या शेजारची 2 बोटं बंद कर. करंगळी आणि करंगळीच्या शेजारचं बोट उभं ठेवायचं. आता करंगळी वर कर. ती नाही बाळा. करंगळी आधी सगळ्यांनी 5 बोटं दाखवा बरं. सगळ्यांनी उजव्या हाताची 5 बोटं दाखवा. स्क्रीनकडे तुमचा पाम आला पाहिजे. स्क्रीनकडे पाम आला का? आता ही लिटिल फिंगर आहे ना, हिला आपण करंगळी म्हणतोय, ती बंद करायची. नाही, तू उलट करतोय साथर्व. ही सगळ्यात शेवटची जी आहे ना, ती बंद केली आणि तिचे शेजारचं बंद केलं, म्हणजे राहिली ही. आता बरं अनिश, तुझं परफेक्ट आलेलं आहे आता. आता ही उघडा बरं. आता जी उघडलीत ना, आता मधली बंद करा. इकडे 2 राहिली, इकडे 1 राहिला. आता ही मधली बंद करा. आता कळलं का कोणती बंद करायची आहे? अथर्व आता जी बंद बरोबर. केली ती उभी कर. बरोबर. नीतू तुझं पण बाळा. आता अंगठ्याच्या शेजारचं बोट पण खाली घे हातावर. अंगठ्याच्या शेजारची 2 बोटं. अंगठ्याच्या शेजारचं हे आणि हे बोट, ही दोन्ही बोटं खाली बंद करायची हातावर. बरोबर. रितू तुला बरोबर जमलंय. रुहीला छान जमलंय. आता अनिश तुझंही छान आलंय, परफेक्ट आलंय. आता सगळ्यांना आलं, राशीला पण आलंय. अथर्वचं अंगठ्याच्या शेजारचं बोट उभं आहे, ते खाली घे अथर्व. तेव्हा हा अंगठा तुझी 5 बोटं सरळ कर. हा अंगठ्याच्या शेजारचं हे बोट आणि त्याच्या शेजारचं बोट म्हणजे मधलं बोट, मिडल फिंगर आणि त्याच्या शेजारचं बोट, ही 2 बोटं खाली वळवायची हातावर.
शेवटची दोन नाही, ही दोन. हात सरळ, हा हा अंगठा. अंगठा कुठे आहे तुझा अथर्व? हा, अंगठ्याच्या शेजारचं बोट लगेच. हा. आता त्याच्या शेजारचं मधलं बोट, मिडल फिंगर. हा, Yes. बरोबर. जमलं? आता हात स्क्रीनकडे होता, तो आता तुमच्या चेहऱ्याकडे करा बरं. हात स्क्रीनकडे होता, तोच फक्त चेहऱ्याकडे हात वळवा. वळवून घ्या, हात वळवून घ्या, हात वळवून घ्या तुमचा. अथर्व, हात तुझ्याकडे करा, हाताचा तळवा तुझ्याकडे येऊ दे, तुझ्या चेहऱ्याकडे. हा असा हात आहे ना, तो असा करून घे. हा, आता हा अंगठा आहे, उजव्या हाताचा अंगठा उजव्या नाकपुडीवर ठेवायचा जेव्हा उजवी नाकपुडी बंद करायची तेव्हा, आणि जेव्हा डावी नाकपुडी बंद करायची तेव्हा ही दोन बोटं डाव्या नाकपुडीवर ठेवायची. करा बरं, एकदा उजवी नाकपुडी बंद करा, एकदा डावी करा. अंगठा टेकवा, दोन्ही बोटं टेकवा. उजवी बंद, डावी बंद. अनिश, ठीक आहे, ठीक. चला आता आपण करूया, सुरुवात करूया. प्राणायामाने मेंदू तल्लख होणार. चला आता, आता ती प्रणव मुद्रा सोडा सगळ्यांनी. प्रणव मुद्रा सोडा, दोन्ही हाताची आता ज्ञान मुद्रा करा. पहिली जी हालचाल, पहिला जो श्वसन प्रकार आहे तो तेव्हा दोन्ही नाकपुड्यांनी श्वास घ्यायचा आहे आणि दोन्हीनी सोडायचा आहे. श्वास घ्या, सोडा, श्वास घ्या, सोडा, घ्या, सोडा, श्वास घ्या, सोडा, श्वास घ्या, सोडा. समजलं? हा आहे पहिला प्रकार. आता दुसरा प्रकार करताना आता प्रणव मुद्रा करा सगळ्यांनी. प्रणव मुद्रा करा. उजव्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा, डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आणि डाव्या नाकपुडीने सोडायचा. श्वास घ्या, श्वास सोडा, श्वास घ्या, श्वास सोडा, श्वास घ्या, श्वास सोडा, श्वास घ्या, श्वास सोडा. आता डावी नाकपुडी बंद करायची आहे दोन बोटांनी, अलगद टेकवायचं आहे, दाबायचं नाही. दोन बोटांनी डावी नाकपुडी बंद करायची. आता उजव्या नाकपुडीने श्वास घ्या, श्वास सोडा, उजव्या नाकपुडीने श्वास घ्या, श्वास सोडा, श्वास घ्या, श्वास सोडा, उजव्या नाकपुडीने श्वास घ्या, श्वास सोडा. आता पुढचा प्रकार आपण बघूया. आता उजवी नाकपुडी बंद करायची, प्रणव मुद्रा तशीच ठेवायची आहे. उजवी नाकपुडी बंद करायची. रुही, डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा, डावी नाकपुडी बंद करायची, उजव्या नाकपुडीने श्वास सोडायचा, पुन्हा डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा, डावी नाकपुडी बंद करायची, उजव्या नाकपुडीने सोडायचा, पुन्हा उजवी बंद करायची, डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा, डावी बंद करायची, उजवीने सोडायचा, पुन्हा उजवी बंद करायची, डाव्याने श्वास घ्यायचा, डावी बंद करायची, उजव्याने सोडायचा,
समजलं? समजतंय? जमतंय करायला? हा. आता डावी नाकपुडी बंद करायची आणि उजव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा. उजवी बंद करायची, डावीने सोडायचा. डावी बंद करायची, पुन्हा उजवीने श्वास घ्यायचा. उजवी बंद करायची, डावीने सोडायचा. डावी बंद करायची, उजव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा. उजवी बंद करायची, डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा. जमतंय? रुही जमतंय? समजतंय? अथर्व समजतंय? अथर्व? हो मॅम. शौर्य राजे समजतंय? हो मॅम. येस. बाई समजतंय? येस मॅम. आता प्रणव मुद्रा करा सगळ्यांनी. उजवी नाकपुडी बंद करायची, अलगद. डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा. डावी बंद करायची, उजव्या नाकपुडीने श्वास सोडायचा. पुन्हा लगेच उजव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा. उजवी बंद करायची, डाव्या नाकपुडीने श्वास सोडायचा. हे असं एक आवर्तन झालं. हा अनुलोम विलोम प्राणायाम झाला. पुन्हा उजवी नाकपुडी बंद, डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा. डावी बंद, उजवीने सोडायचा. उजवी बंद, सॉरी, उजव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा. पुन्हा उजवी बंद, डाव्या नाकपुडीने श्वास सोडायचा. असं एक आवर्तन झालं. अशी ही अनुलोम विलोम प्राणायामाची आवर्तन करायची, जेवढी आपल्याला शक्य असतील तेवढी. त्यामुळे मेंदूमध्ये रक्त पुरवठा होतो आणि आपली स्मरणशक्ती वाढते चांगली, या प्रकारामुळे, अनुलोम विलोममुळे. समजलंय अनुलोम विलोम कसं करायचंय? करूया एकदा पुन्हा. उजवी नाकपुडी बंद, डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा. डावी बंद, उजवीने सोडायचा. उजवीनेच पुन्हा श्वास घ्यायचा. उजवी बंद, डाव्या नाकपुडीने श्वास सोडायचा. जमतंय सगळ्यांना? ठीक आहे, मग आज आपण इथे आपला प्राणायामाचा अभ्यास थांबूया. आता आपण प्रार्थना घेऊया. चला, प्रार्थनेसाठी तयार. हाताची ज्ञानमुद्रा, पाठीचा कणा ताठ, अलगद डोळे मिटायचे आहेत सगळ्यांनी. दुर्गे स्मृता हरसि भीतिम् अशेष जन्तोः दुर्गे स्मृता मतिमतीव शुभान् ददासि दारिद्र्य दुःख भय हारिणीका त्वदन्या सर्वोपकार करणाय सदार्द्रचित्ता सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. ओम शांती.
शांती शांती. हरि ओम. खूप छान राजश्रीताई, खूपच सुंदर. तुमचाही आवाज खूप छान आहे बरं का. मी आज म्हणजे प्रथमच ऐकला, मगाशी सुद्धा आणि आता सुद्धा. छान म्हणताय अगदी. खूप छान मुलांनो. निर्विक, तुझं समजतं. काय झालं बेटा? तू सारखी ओढते. किती सुंदर सगळ्यांनी डोळे मिटून प्रार्थना केली. उठू नका. रियाजनी पण छान केलं. तो छोटा आहे, त्याच्या मनाने त्यांनी छान केलं. सगळ्यांनीच छान केलं. पण ज्या वेळेला डोळे मिटून प्रार्थना म्हणायची ना, त्यावेळेला हालचाल करायची नाही. निर्विका, तू कशाला उठली प्रार्थना चालू असताना? प्राणायाम अवघड आहे थोडस, तुम्ही केला नाही ना कधी. पण तुम्ही आता जसं रियाशनी शॉर्टकट काढला बघा. रियाश छोटा आहे, त्यांनी अंगठ्याने केलं. सुरुवातीला तसं केलं तरी चालणार आहे. प्राणायामाचे फायदे खूप आहेत. तुम्हाला ऑक्सिजन मेंदूला मिळतो, त्यामुळं बुद्धी तल्लख होते. अभ्यास सोपा सोपा लक्षात राहणार आहे. 2 मिनिटं करा सुरुवातीला रोज. फक्त 2 मिनिटं 10 वेळा. आणि हळूहळू वाढवा, 5 मिनिटापर्यंत करा. ठीक आहे. आता बघा, आज मृदुला मॅडम काय काय गमती जमती घेणार आहेत. मृदुला मॅडम, तुम्ही पण खूप छान आम्हाला करून दाखवली असणं. तुमचे धन्यवाद. चला मुलांनो, आता आपलं दुसरं सेशन सुरू झालंय. गुड आफ्टरनून एव्हरीबडी.